नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 तर्फा 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे। तर या भरतीसाठी जे शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आला आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 19,900 ते 62,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। तर आदिवासी विकास विभागामध्ये हे भरती चालू आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता। या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यास कशा प्रकारे असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये 611 जागांसाठी ही भरती चालू आहे। 10वी पास करिता मुलं-मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। मागास वर्ग जर तुम्ही असाल तर 5 वर्षाची सूट यामध्ये तुम्हाला भेटणार आहे SC/ST कॅटेगरीला। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे। मागास वर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे। तर फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे। तर या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं, तर ते होणार आहे लेखी परीक्षेवर। तर यामध्ये जे जागा आहे तर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते यामध्ये जागा आहे। तर पहिलं जे यामध्ये पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकचं पद आहे, यासाठी 18 जागा आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे संशोधन सहाय्यकचं, यामध्ये 19 जागा आहे। तिसरं जे पद आहे उपलेखक मुख्य लिपिकचं, चौथं जे पद आहे आदिवासी विकास निरीक्षक, पाचवं जे पद आहे ते वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि 6वं जे ते आहे लघु टंकलेखक, 7वं जे पद आहे अधीक्षक पुरुष, 8वं जे पद आहे अधीक्षक स्त्री, त्याचबरोबर 9वं जे पद आहे गृहपाल आहे आणि 10वं जे पद आहे ते गृहपाल स्त्री आहे आणि 11वं जे पद आहे ते ग्रंथपाल आहे आणि 12वं जे पद आहे ते सहाय्यक ग्रंथपाल आहे आणि 13वं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे। तर यासाठी 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 14वं जे पद आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर आहे आणि 15वं जे पद आहे ते कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि 16वं जे पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक आणि 17वं जे पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक, ठीक आहे। तर आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। विज्ञानचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल यामध्ये जे 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। 200 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर लेखी परीक्षेवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर मी तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरतीची जाहिरात संपूर्ण दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय तुम्ही त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता। तुम्ही फॉर्म भरणे जे चालू झाले तर पहा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी शेवटची आहे तारीख आहे, हे मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे। तर 30 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही। आणि या ठिकाणी जे वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे की आपल्याला ऑनलाईन परीक्षेत दिनांक या ठिकाणी संकेतस्थळ पण दिलेलं आहे या ठिकाणी। त्याचबरोबर भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर थोडं खाली आपण या ठिकाणी येणार आहे, कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिलेली आहे। तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकचं हे पद आहे। तर यामध्ये पगार 38,000 ते 38,600 ते 1,22,800 पर्यंत पगार भेटणार आहे। कॅटेगरीनुसार जागा तुम्ही बघू शकता यासाठी। त्यानंतर जे दुसरं जे पद आहे तर ते या ठिकाणी संशोधन सहाय्यकचं, तर यामध्ये पगार 38,600 ते 1,22,800 पर्यंत आहे आणि यामध्ये जागा सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यानंतरचा तुम्ही पद बघू शकता या ठिकाणी उपलेखापाल मुख्य लिपिक, त्याचबरोबर कॅटेगरीनुसार जागा पहा। त्याचबरोबर तुम्हाला मी संपूर्ण हे जे यामध्ये जे हे पद आहे त्याचबरोबर लघु टंकलेखकचं आहे, त्याचबरोबर गृहपालचं आहे पुरुषांचं, त्याचबरोबर गृहपाल स्त्रीचं आहे, त्याचबरोबर अधीक्षक पुरुषांचा आहे, त्याचबरोबर अधीक्षक स्त्रींचा सुद्धा आहे, त्याचबरोबर ग्रंथपालचा आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यकचा आहे। तर हे जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक
तर यासाठी तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि यामध्ये जे वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे आणि यामध्ये जागा तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार. त्यानंतर पहा, तर हे सर्व यामध्ये पद आहे. तर यामध्ये काय काय पदामध्ये शैक्षणिक पात्रता हे ग्रॅज्युएशनवर सुद्धा फॉर्म भरता येते तुम्हाला आणि काय काय पदामध्ये 10वी पासवर सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. त्यानंतरचं जे मी तुम्हाला आणखीन या ठिकाणी दाखवतो, तर पहा आदिवासी विकास विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर फॉर्म भरणे चालूच आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. तर आदिवासी विकास विभागात हे जे चांगली जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता पद संख्या व आरक्षणासंदर्भातील सर्वसाधारण तरतुदी, अटी आणि शर्ती सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर ह्या सर्व त्यांनी सूचना दिलेल्या आहे जाहिरातीमध्ये. खेळाडू आरक्षणासंदर्भात या ठिकाणी सूचना तुम्ही वाचू शकता. दिव्यांग आरक्षणाबद्दल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. अनाथ आरक्षणासाठी बघू शकता. माजी सैनिकांसाठी काय आरक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर पात्रता. ठीक आहे. तर उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि वयोमर्यादा या ठिकाणी दिलेलाच आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर शैक्षणिक पात्रता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकचं पद आहे, तर यामध्ये जे बघू शकता तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेला आहे. त्यानंतर पहा, हे जेवढे पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला बाजूला दिसत असेल. तर उपलेखापालचं यामध्ये, तर यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य राहील. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी हे पद दिले आणि पदानुसार जे या ठिकाणी जे हे ठेवण्यात आल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर काय काय पदे यामध्ये ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आदिवासी विकास विभाग या भरतीची. तर या भरतीमध्ये तुम्ही बघू शकता निवड प्रक्रिया. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता, पात्रतेविषयी अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. त्यानंतर पहा, सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीची जी पद्धत आहे तुमची, तर आदिवासी विकास या विभाग भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर या ठिकाणी दिसत असेल. गृहपालचा सुद्धा पेपर 200 मार्काचा असणार आहे. मराठी व्याकरण 50 मार्कासाठी, इंग्रजी ग्रामर 50 मार्कासाठी, सामान्य ज्ञान 50 मार्कासाठी, बौद्धिक चाचणी 50 मार्कासाठी 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 200 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 120 मिनिटाचा टाईम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर हे यामध्ये पद दिले आहे. तर या पदानुसार एवढे पद आहे ह्या आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये आहे. गृहपालचं सुद्धा आहे, गृहपाल स्त्रीचा आहे, संशोधन सहाय्यकचा आहे, उपलेखापालचा आहे, आदिवासी विकास निरीक्षकचा आहे. त्यानंतर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकचं पदसुद्धा आहे यामध्ये. तर ह्या पदानुसार जे आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी बाजूने दिलेला आहे. त्यानंतर प्रयोगशाळाचा जो प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे हे 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते या पदासाठी. तर बघू शकता तुम्ही लेखी परीक्षा हे 200 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न, सामान्य विज्ञानचे 50 प्रश्न, टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे. 120 मिनिटाचा टाईम तुम्हाला पेपरसाठी भेटणार आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी काही सूचना आहे तर त्या तुम्ही सूचना या ठिकाणी वाचू शकता. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आदिवासी विकास विभाग या भरतीची. त्याचबरोबर यामध्ये फीचा जर आपण विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आदिवासी विकास विभाग या भरतीची. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे. तर ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते सुद्धा मुलं फॉर्म भरू शकता किंवा 10वी पास असाल तर 10वी पासवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आदिवासी विकास विभाग या भरतीची. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.